तस्मै श्री गुरुवे नमः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारम्भं करिष्यामि सिद्धेर्भक्तुं मे सदा। भवानी शङ्करो वन्दे श्रद्धा याभ्यां विनान् पश्यन्ति सिद्धास्वान्तान्तरैश्वर्य सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जन्म जन्म मोहे लीजिए श्री वृंदावन धाम। हरि युग लेके अवतार प्रभु महाभगवती की कथा हम सुनाते हैं। हम वो कथा सुनाते हैं पुण्य कथा है प्यारे गोविंद लाल की। प्यारे गोविंद लाल की। प्यारे कृष्ण भगवान की जय। श्रीमद् देवी भागवत महापुराण की जय। व्यास जी महाराज की जय। शुकदेव जी भगवान की जय। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम। ज्यांचे हात खाली अब्सेंटी नवीनांना सांगून ठेवलं, नवीनला माहित नाही असो। कथेला प्रारंभ करण्याआधी जिया
सृष्टीची ईश्वरीय शक्ती आहे, जी शक्ती शिवाशिवाय अपूर्ण आहे. अशा भगवान शिवांची शिवस्तुती करून आपण कथेला प्रारंभ करणार आहोत. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मृकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. रविंदु दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री त्रिमिरोद जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. जटा विभूती उटी चंदनाची कपाल माला प्रिय गौतमीची उमामी पंचानना विश्व निवांतकारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. वैराग्य योगी शिवशूल पाणी सदा समाधी निजबोधवाणी उमा विलासा त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. उदार मेरू पतिशैल जेचा श्री विश्वनाथ म्हणती सुरांचा दयानिधी तो गजचर्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नमः पार्वती पतये हर हर महादेव. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ज्या ओंकारामधील असणारी ही अर्ध मात्रा आहे, जी गायत्री आहे, तीच व्याहुती आहे, जीच जया विजया धात्री आहे, तीच त्रिभुवन उत्पन्न करणारी आहे, जी सर्व लोकहितकारिणी आहे, जी वाघ बीज विलासिनी आहे, जी भय नाशिनी आहे, जी महामाया देवी आहे, जी कारण रूपिणी आहे आणि जी शक्ती प्रदान करणारी आदि माया आहे. तीच शक्ती प्रदान करणारी, जी निर्गुण रूपिणी असणारी दिव्य शक्ती सगुण रूपामध्ये प्रगट होते आणि तीच प्रगट होणारी आदि माया
आदिशक्ती मा जगदंबा परांबा अशी शक्ती कथा अमृताच्या रूपानं तुम्हा मला त्या दिव्य ज्ञानाची आणि शक्तीची प्रचिती देणारी आई भगवती मा सरस्वती ती कधी त्या रूपाने नटलेली आहे, ती कधी कालिका आहे, तीच रेणुका आहे, तीच भवानी आहे, तीच सप्तशृंगी आहे आणि तीच लक्ष्मीच्या रूपाने स्थित आहे। अशी आदिशक्तीला प्रथम वंदन करू। तोच रेणुका तोच कालिका तुळजा भवानी माता आई अंबे ग जगदंबे ग चरणी ठेवी ते माथा। रेणुका तूच कालिका डावी बाजूची हात वरती करून भवानी माता तुळजा भवानी माता आई अंबे ग जगदंबे ग चरणी ठेवी ते माता। अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी ते माता। तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता। असं नाचावं नाही वाटत का? नाही, पहिलेच पोरं मी अशी पाहिली की नाचावं वाटत। डीजे समोर नाचता का? जेव्हा छोटस छान भजन लागलं का तुम्ही लेकरांनी नाचायचं, काय अडचण नाही। आणि आता कृष्ण जन्म झाला की सगळ्यांनी नाचायचं बरं का, नाचलंच पाहिजे। कथेमध्ये जर नाचलं नाही, नाचू कीर्तनाचे रंगी, इथं नाचलं पाहिजे। आता हे का? कारण आपले जे पाप आहे ते आपल्याला संपवायचे आहे, आपले दोष आहे आणि ते दोष इतरत्र कुठे निघणार नाही। कथा कीर्तनामध्ये टाळी वाजवली का आपले दोष हरण होतात। कथा कीर्तनात हरिपाठात नाचलं तर आपल्या दोषांची होळी होते। होळी कीर्तनात टाळी होय पातकांची होळी। होळी केली ना का नुसती पुरणपोळी खाल्ली। म्हणून अशा कथेच्या माध्यमातून आपल्याला शुद्ध व्हायचंय, पुण्यवान व्हायचंय। ही कथा अमृत स्वरूपिणी असणारी दिव्य शक्ती, ज्या ईश्वरीय शक्तीला प्रथमतः मी वंदन करतो आणि त्या वंदन भक्तीने जी नवविध भक्ती आहे, अशा नवविध भक्तीमध्ये आपल्याकडून घडावे। मग सहज आम्ही त्या देवतेचं नामचिंतन केलं
तरीही आपल्याकडून वंदन भक्ती घडते. सहज हात जोडला तरी ही वंदन भक्ती आहे. ज्या पद्धतीने प्रथम नमन करो गणनाथा, उमाशंकराची या सुता, साष्टांग हे करी दंडवत, चरणावरी ठेवून माथा साष्टांग करी दंडवत. आता देवाला आम्ही जेव्हा नतमस्तक होतो तो नम्रता हा गुण तुमच्या अंगी प्रवेश, तुमच्या आमच्या अंगी प्रवेश करतो आणि तोच गुण आमच्या तुमच्यामध्ये प्रवेश व्हावा, ती दैवी शक्ती प्राप्त व्हावी. या ईश्वरीय संकेताला जाणण्याकरिता कथेमध्ये हे नमन नामचिंतन भक्तीच्या माध्यमातून जी टाळी वाजवतोय ती देवाला साध आहे. जसं साध घातली की प्रतिसाद मिळाला पाहिजे. बघा आपल्याकडं सगळ्यांकडं मोबाईल आहे आणि त्या मोबाईलमध्ये बघायचं एक व्हॉट्सअप फंक्शन आहे. व्हॉट्सअप, त्या व्हॉट्सअपला पण एखाद्याला जर काही पाठवलं, त्याला एखादी व्हिडिओ काहीतरी फोटो पाठवलं तर तिकडून आपल्याला रिप्लाय येतो. त्याला आवडलं की एक तर असं चिन्ह येतं. काहींनी त्याला पाहिलं की हात जोडले जातात. मी तर म्हणते बरे ज्यांनी हे निर्माण केलं व्हॉट्सअप म्हणजे काही गोष्टींसाठी, त्याच्यामध्ये हात दिले. हातांचे प्रकार आहे ना, हातांचे प्रकार आहे. कोण असं करतं, कोण असं करतात की नाही, अनेक प्रकार आहे. पण आपल्याला हात जोडता आले पाहिजे. मग असे हात जोडतोय, मग मोबाईल मध्ये जरी जोडले तरी आपला भाव दुसऱ्यापर्यंत पोहोचतोय की नाही. जसं आपण काही कृती केल्यानंतर समोरच्याकडून आपल्याला प्रतिसाद मिळतो, साध घातली तर प्रतिसाद मिळाला पाहिजे. आपण इथे केलेली भक्ती या ब्रह्मांडामधल्या असणाऱ्या ईश्वरीय शक्तीपर्यंत पोहोचवायची आणि तिथून आपल्याला प्रतिसाद आला पाहिजे. आणि हेच प्रतिसादाचं एक स्थान आहे, क्षेत्र आहे, कथा आहे, सत्संग आहे आणि कीर्तन आहे. एरवी दुसरीकडं नाही हे शक्य होणार. आणि अशा सुंदर पर्व कालावधीमध्ये बघा ना, त्या व्हॉट्सअपमध्ये अजून एक गुण आहे की एखाद्याला आपण एखादी गोष्ट, एखादा बातमी असेल, काही पाठवलं आहे, पाठवल्यानंतर त्याच्यावर एक टिक होते बघा, बरोबरचं चिन्ह होतं. एकदा पाठवलंय पण त्याच्यापर्यंत पोहोचलं की नाही याच्यावर ते डबल टिक होतं. डबल टिक झालेलं आहे पण त्याच्यापर्यंत पोहोचलं पण त्याने ते पाहिलं की नाही हे आपल्याला इकडं कळतं की नाही. मग त्याचा कलर बदलून जातो, त्याचा रंग कसा होतो बोला. व्हॉट्सअप नाही वापरत का, त्याचा रंग होतो निळा. आणि तो रंग निवडला म्हणजे तो माझ्या ईश्वरीय शक्तीचा रंग आहे. बघा काय विचार केला असेल विलोभनीय की ते टिक होते, डबल टिक होते, त्याला रंग दिलाय निळा. आणि माझा भगवान परमात्मा निळ्या रंगाने स्थित आहे. मग माझे भगवान सांबत सदाशिव भोलेनाथ नीलकंठ आहे. नीलकंठ आमचे कृष्ण परमात्मा निळ्याच रूपात आहे. आमचे प्रभू रामचंद्र निळ्या रंगामध्ये आहे. आमचे पंढरीश पांडुरंग परमात्मा घनश्याम निळा म्हटले आहे. आदि माया शक्ती जेव्हा शताक्षी अवतार धारण करते, हजार नेत्र आपल्या शरीरावर उत्पन्न करते, त्याच वेळी सुद्धा आमची शताक्षी माता सुद्धा निळ्या रंगाने आपलं रूप धारण करून या विश्वाचं सृजन पालन पोषण करते. ज्याही पद्धतीने विचार केल्यानंतर, अशा शक्तीचा महिमा पाहिल्यानंतर, ती निर्गुण असणारी शक्ती जेव्हा सगुण होते आणि अशा सगुण साकाराला येणारी जी दिव्य शक्ती, ती शक्तीची अनुभूती आम्हाला या कथेच्या माध्यमातून प्राप्त करायची आहे. म्हणून अशा महाविद्या जिच्यामध्ये स्थित आहे अशी परांबा शक्ती आहे जी अर्धमात्रा आहे. ओंकारामधील असणारी अर्धमात्रा
कारण अ, ओ आणि म हे विश्व म्हणजे काय आहे. जर आम्हाला देव पाहायचा असेल तर देव शोधायचा कुठे. तर आम्ही सहज बोट वरती करून सांगतो देव वरती आहे. सगळ्यांना माहिती आहे देव कुठे म्हणे वरती आहे. मग वरती काय आहे तर आकाश आहे आणि आकाशाचा रंग सुद्धा निळा आहे. मग ज्याही पद्धतीने ईश्वरीय शक्ती जिथे सामावलेली आहे अशा शक्तीचं वर्णन. पण बघा ज्याच्या मध्ये आपलं जीवन आहे, कारण जल हे तो जीवन है. पाणी असेल तरच जीवन पूर्ण आहे. पाणी नसेल तर जीवन जगता येईल का. एक वेळेस थोडं अन्न कमी असेल तर चालेल, पण पाणी मुबलक असावं लागतं. मग पाण्याचा रंग कसा आहे निळा आहे. निळं निळं पाणी. आता मी सांगते विश्वास जाऊ द्या, पण पाण्याच्या टाकीलाही रंग, इथल्या पाण्याच्या टाकीलाही रंग निळाच दिलाय. बघा किती सामर्थ्य आहे. अशा सामर्थ्याला जाणायचंय आणि ती दिव्य शक्ती अनुभूती आम्हाला या दिव्य कथेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. भाव भक्ती वृद्धिंगत करणारी ही कथा आहे. म्हणून पहिल्यांदा आपल्यामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे. भाव निर्माण झाला तरच आपल्याकडून भक्ती घडते. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. बघा ज्ञानोबरांनी सुद्धा वर्णन सांगा. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती. शक्तीचा पाचारण, शक्तीचं वर्णन ज्ञानोबरांनी सुद्धा करावं की ही शक्ती कशी प्रगट होते. म्हणून पहिल्यांदा मनामध्ये आपल्याला भाव उत्पन्न करायचा आहे. देवाशी नातं जोडता आलं पाहिजे. देव कसा आहे ओळखता आला पाहिजे. ती देवी कशी आहे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा भाव महत्वाचा आहे. मग भाव उत्पन्न होण्यासाठी आपलं अंतःकरण हे द्रवीभूत झालं पाहिजे. मन असं विरघळलं पाहिजे. प्रेम सहानुभूतीने या प्रेमाला अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण करून त्या भगवंताला आणि भगवतीला जाणायचं आहे. अशीच साधन सिद्धांताने युक्त असणारी ही दिव्य कथा श्री देवी भागवत कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. जे श्रवण सुख आहे भागवत प्रेमी अनुरागी माझ्या माता भगिनी आणि पुरुष वर्ग, आपल्या पवित्र तीर्थक्षेत्र रूपाने असणार हे क्षेत्र विखरणी संपूर्ण महिला भक्त मंडळाच्या वतीने ही कथा आयोजन करून सुंदर ग्रामस्थांचं सहकार्य आणि या ठिकाणी कथेला उपस्थिती आहे. आणि ज्याही पद्धतीने आपण या ग्रामभूमीमध्ये एक विकास व्हावा, आपल्या गावाचा विकास व्हावा हे ध्येय मनामध्ये ठेवून आमच्या ज्योतिताई असतील, आमचे शिलार भाऊ आहे, आदी करून संपूर्ण कमिटी आहे की त्यांनी या ठिकाणी विचार करून आई लक्ष्मी मातेचा उदो उदो गजर मंदिराचं वर्धापन दिन या निमित्ताने व्हावं या उद्देशाने हा ज्ञान यज्ञ आरंभिला आहे. हा एक यज्ञ कथा यज्ञ स्वरूपाने आहे आणि अशा यज्ञामध्ये आपण रोज आहुती देतो. बघा प्राणप्रतिष्ठा करताना सुद्धा 3 दिवस पूजा होते की नाही. यज्ञ प्रज्वलित करावा लागतो, त्याच्यामध्ये आहुती द्यावी लागते. मग इथं सुद्धा हा यज्ञ, पण इथं सामग्री न लागता इथं भाव भक्ती नामस्मरण आणि आपला वेळ फार महत्वाचा आहे. आपणही या ठिकाणी आहुती द्यावी, पण श्वास रूपाने आहुती दिली पाहिजे. श्वास रूपाची आहुती आपल्याला या यज्ञामध्ये समर्पित करायची आहे, तेव्हा आपला यज्ञ सफल होतो. आणि म्हणून देवी भागवत हा महायज्ञ आहे. हा यज्ञ कुणी कुणी आरंभिला याचं वर्णन सुतजी महाराज शौनकादी ऋषींना सांगत आहे.
प्रश्न विचारले की कोणी कोणी हे यज्ञ आरंभिले, म्हणून या यज्ञाच्या अधिकारीच्या रूपानं काही भक्त वर्णन करून सांगितले. आपण काल जसं ऐकलं, वसुदेव आणि कृष्ण यांची पुनर्भेट होते. भागवताचा मुख्य जो श्लोक आहे देवी भागवताचा किंवा आदि माया शक्तीचा बीज मंत्र आहे, काल सांगितला, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. भागवताच्या सुरुवातीला वर्णन करून सांगितलंय. आता वेळेनुसार मला कथा विस्ताराने सांगता येत नाही, कारण का ह्याच कथेला एक अर्धा पाऊण तास लागतो. कथा 3 ते 4 तास झाली पाहिजे. ऐका, याच्यामध्ये एक राजा आहे सुदर्शन. या सुदर्शन राजाने त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली. आता त्यांचं जीवन आहे, वडिलांचं निधन झालं, आई किती सहकार्य करते आणि आपली एक सावत्र ही आई आहे, परंतु सावत्र भाऊ असताना त्याच्या वडिलांना वाटलं की राजगादी आपल्याच मुलाला मिळावी, म्हणून काशी नरेश सुबाहू कन्या शशिकला ही कन्या आहे. आता प्रसंगाचा घडल्यामुळं त्यांना गाव सोडून जावं लागलं आणि हा सुदर्शन राजा आपली नगरी सोडून दुसऱ्या नगरीत गेला. आता हा जो राजा आहे, सूर्यवंशामधली ही कथा, कौशल देशाचा राजा सूर्यवंशी राजा पुष्पराजा यांचा पुत्र ध्रुव संधी आणि यांना 2 पत्न्या, एक मनोरमा आणि लीलावती. मनोरमाचा जो पुत्र आहे सुदर्शन आणि लीलावतीचा पुत्र आहे शत्रुजित. आता या दोघांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर दोघांमध्ये असा विचार चालला, समेट चालला की राजगादीवर कोण बसेल. याच्यावरून थोडा वादविवाद झाला, पण सुदर्शन राजाने समंजसपणा दाखवला आणि विचार केला. आईला सांगितलं, जाऊ दे आई, हे राज्य आपण सोडून देऊ आणि आपण दुसरीकडे कुठेतरी निघून जाऊ. त्याच वेळेस सुदर्शन राजा आपल्या आईबरोबर निघाले आहे आणि त्याच ठिकाणी आपल्या जे काही प्रधान आहे त्यांनाही घेऊन निघाले आणि पुढे गेल्यानंतर भारद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये गेले आणि या आश्रमामध्ये सर्व आपलं नित्यकर्म आटोपल्यानंतर सुदर्शन राजा झोपले आहे. ऐका, आणि झोपल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला स्वप्नामध्ये आणि स्वप्नामध्ये साक्षात्कार झाल्यानंतर ही आदि माया शक्ती या राजाच्या स्वप्नामध्ये गेली आहे. ऐका, आपल्यालाही स्वप्न पडतं, कोणतं स्वप्न पडलं पाहिजे, पण आपली स्वप्न वेगळीच असतात. अनेक स्वप्नांचे प्रकार आहे, पण स्वप्नामध्ये आपल्याला आपली ग्रामदेवता, ग्रामदेवी, आपली कुलदेवी, कुलदेवता, आमचे संत मायबाप, पवित्र संत भूमी आणि पंढरीचा विठुराया कधीतरी आपल्या स्वप्नामध्ये आले पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला स्वप्नामध्ये देव दिसायला लागतात तर कुठेतरी आपली भक्ती योग्य मार्गाने आहे. हा तर मार्ग महत्त्वाचा आहे, पण कधीतरी आपल्या स्वप्नामध्ये आपले गुरु आले पाहिजे. स्वप्नामध्ये गुरु आले पाहिजे, पण स्वप्नात गुरु येण्यासाठी आधी गुरु करावे लागेल, आधी गुरु करावे लागेल. आणि ज्या दिवशी आपल्या स्वप्नामध्ये आपल्या गुरूंचा साक्षात्कार होईल ना, तेव्हा समजायचं की आपण साधक आहोत. आपण साधक आहे की नाही, आपण भक्त आहोत की नाही, आपली परीक्षा आपणच केली पाहिजे. आपल्याला हे जाणायचंय. नुसतंच जीवन कसंही जगून उपयोग नाही, कसंही जगून उपयोग नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हा मानव देह मिळाला फक्त संसार करण्यासाठी, जन्माला यावं, लहानचं मोठं व्हावं, शाळा शिकावी, चांगलं पदवीधर व्हावं, नोकरी लागावी, पैसा कमवावा, पैसा कमवला का नोकरी मिळवावी, म्हणजे नोकरी मिळाली की पैसा आहे, धंदा केला की पैसा आहे आणि मग लग्न करावं.